नमस्कार मित्रांनो, मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, सध्या जो कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा मित्रांनो जो काही भाग आहे, जो किनारपट्टीचा भाग आहे, यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा चालू आहे। मित्रांनो, मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की आसना हे चक्रीवादळ अरबी समुद्रात येत आहे। त्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो, काल या पावसाला सुरुवात झाली आणि याचा सर्वाधिक जो फटका बसत आहे हा बसत आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागात। आणि त्यामुळे मित्रांनो, आता येणाऱ्या काळात याचा कांदा बाजार भावावर काय परिणाम घडून येईल याचीच सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मित्रांनो, जो सध्या आंध्र प्रदेशचा जो मित्रांनो कोस्टल आंध्र प्रदेश आहे, म्हणजे जो किनारपट्टीचा भाग आहे, ज्यामध्ये मित्रांनो विशाखापट्टणम आहे, विजयवाडा आहे, त्यासोबतच मित्रांनो अल्लुरी सीतारामा, त्यानंतर मित्रांनो श्रीकाकुलम आहे, अनकपल्ली आहे, गुंटूर आहे आणि विजयनगर आहे। हे जे मित्रांनो संपूर्ण जिल्हे आहेत, याच्यामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड पाऊस हा चालू आहे। यामध्ये रेड अलर्ट हा तेथील शासनाने मित्रांनो जाहीर केला आहे आणि येथील काही जिल्ह्यामध्ये सार्वजनिक सुट्टीही मित्रांनो या मोठ्या प्रमाणात पावसामुळे शासनाने जाहीर केलेली आहे। आता मित्रांनो, या भागातून किती प्रमाणात कांदा हा येतो हे आपल्याला नेमका याचा डाटा हा आपल्याजवळ नाही आहे। मात्र जो आंध्र प्रदेशचा जो कर्नूल भाग आहे मित्रांनो, तुम्ही जर आंध्र प्रदेशचा मॅप बघितला तर त्या मॅपमध्ये हे जे मित्रांनो सर्व जिल्हे आहेत हे जो एक नॉर्थ आंध्र प्रदेश आहे त्या भागात येतात आणि जो कर्नूल आहे मित्रांनो हा आपल्याला तो वेगळ्या भागात आहे। तो मित्रांनो कर्नाटकाच्या बाउंड्रीवर आपल्याला दिसून येऊ शकतो आणि सर्वात जास्त जो कांदा आहे हा आंध्र प्रदेशच्या कर्नूल या भागातून येतो। पण मात्र मित्रांनो, कर्नूललाही मोठ्या प्रमाणात पाऊस हा चालू आहे। मात्र मी जे तुम्हाला जिल्हे सांगितले आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरले, ज्यामध्ये मित्रांनो विशाखापट्टणम आहे, विजयवाडा आहे, विजयनगर आहे, श्रीकाकुलम आहे, अनकपल्ली आहे, गुंटूर आहे, या जिल्ह्याच्या तुलनेत कर्नूलला मात्र पाऊस थोडा कमी आहे। मात्र कर्नूललाही मोठ्या प्रमाणात पाऊस हा चालू आहे। त्यानंतर मित्रांनो, जो तेलंगणातला जो हैदराबादचा भाग आहे, हैदराबाद आणि जो आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीवरचा जो मित्रांनो काही भाग आहे, याच्यामध्येही प्रचंड पाऊस हा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस मित्रांनो हा चालू आहे। आणि महाराष्ट्रातीलही मित्रांनो काही भागात पाऊस चालू आहे आणि महाराष्ट्रात आता येणाऱ्या 1-2 दिवसात अधिक पाऊस हा मित्रांनो वाढू शकतो। आणि जो मित्रांनो कर्नाटकचा जो किनारपट्टीचा भाग आहे, जो मित्रांनो कोस्टल कर्नाटकाचा भाग आहे, याच्यामध्ये पाऊस हा चालू आहे। मात्र आंध्र प्रदेशच्या तुलनेत कर्नाटकाला पाऊस हा कमी आहे। म्हणून मित्रांनो, आता काल जर तुम्ही कांदा बाजार समितीत बघितलं असेल काल दुपारनंतर, तर काल दुपारनंतर नाशिकच्या सर्वच बाजार समित्यामध्ये आपल्याला कांदा बाजार भाव हे तेजीत पाहायला मिळाले। म्हणजे मित्रांनो एक संकेत मिळतात की आता येणाऱ्या 2-3 दिवस किंवा मित्रांनो येणाऱ्या आठवडाभर या पावसामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो नवीन कांद्याची जी काढणी आहे हे मित्रांनो प्रभावित होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे आता येणाऱ्या आठवडाभर तरी तेथील जो कांदा आहे हा त्या कांद्याची आवक मित्रांनो ही घडणार आहे आणि त्यामुळे जो कांद्याची मित्रांनो आवकेवर परिणाम पडून कांदा बाजार भावात वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, आपण कालही जर बघितलं तर काल फक्त बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये फक्त आंध्र प्रदेशच्या 5 गाड्या ह्या मित्रांनो दाखल झाल्या आणि मित्रांनो येणाऱ्या काही भागात आता तेही आवक घटण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तेथे जर आता पाऊस पडला असेल तर येणाऱ्या 2-3 दिवस हा पाऊस चालणार आहे आणि पाऊस झाल्यानंतर एकदम संपल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी शेतकरी आपला कांदा काढण्यास सुरुवात करणार नाही आहेत, कारण सर्व शेत मित्रांनो ओलं असते। म्हणून ते पूर्णपणे मित्रांनो जे ओलं शेत आहे हे सुकवण्यासाठीही मित्रांनो 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस एवढा कालावधी हा लागत असतो आणि त्यानंतर नवीन कांद्याची काढणी ही सुरू होणार आहे।
मित्रांनो, आपण पण शेतकरी आहोत, ते पण शेतकरी आहे. त्यांचाही कांदा हा चांगलाच राहो आणि त्यांच्या कांद्याला कुठलीच इजा पोहोचू नये अशीच आपली मित्रांनो भावना आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार येणाऱ्या काळात काय परिस्थिती उद्भवू शकते याचाच मित्रांनो आपण सध्या याच्यावर मित्रांनो चर्चा करण्याचा प्रयत्न हा करत आहोत. म्हणून मित्रांनो, मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि हा पाऊस मित्रांनो संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये नाही आहे. जो किनारपट्टीचा भाग आहे त्याच्यामध्ये या पावसाची तीव्रता जास्त आहे. बाकी मित्रांनो, बाकी जिल्ह्यामध्ये पण पाऊस आहे, पण हा पाऊस कमी जास्त आहे. कर्नाटकात ज्या प्रमाणात आंध्र प्रदेशमध्ये पाऊस आहे त्या प्रमाणात कर्नाटकामध्ये पाऊस हा नाही आहे. आंध्र प्रदेशचा जो सर्वाधिक कांदा प्रोड्यूस करणारा जिल्हा आहे तो आहे मित्रांनो कर्नूल, आणि कर्नूलमध्येही पाऊस आहे. मात्र जो आंध्राच्या किनारपट्टीचा भाग आहे याच्या तुलनेत मित्रांनो कर्नूलला पाऊस हा कमी आहे. बाकी आता महाराष्ट्रामध्येही येणाऱ्या 2-3 दिवसात पावसाची तीव्रता वाढणार. तेलंगणामध्येही मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाऊस हा चालू आहे. तर सध्या अशी एकूण मित्रांनो पावसाची परिस्थिती आहे आणि यामुळेच जो दक्षिण भारतातला जो नवीन कांदा मित्रांनो निघत आहे याच्यावर नक्की येणाऱ्या काही दिवसात परिणाम हा पडू शकतो आणि आपल्याला नवीन कांद्याच्या अवकेत येणाऱ्या काही दिवसात मित्रांनो कमतरताही भासू शकते. आणि यामुळे मित्रांनो, जर आपण आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जर मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक ही कमी ठेवली आणि टप्प्याटप्प्याने आपला कांदा येणाऱ्या 8 ते 10 दिवसपर्यंत जर मित्रांनो विकला तर आपल्याला कांदा बाजारभावात नक्कीच चांगली तेजी ही पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, हीच होती आजची या संपूर्ण हवामानाविषयीची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.